आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जय हिंद साहेब. जय हिंद. ग्रीन टी सांगा. हो साहेब. बोल. सकाळी सकाळी कशाला फोन केलास? आहो साहेब ऐका की, तुम्ही सांगितलेली कामगिरी पत्ते झाली बर का. अहो हीच गुड न्यूज तुम्हाला द्यायला फोन करत होतो मी. सुंदरच्या गाडीचं ब्रेक तोडलं मी. आता थोड्याच वेळात ती दोघं बी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला जातील. गुड. ही गोड बातमी देऊन माझी सकाळ गोड केली आहेस. आज पहिल्यांदा तुम्ही कुठलं तरी चांगलं काम केलंय. शाबास. अक्षरा मॅडम येतात, आपल्याला निघायला हवं. होय होय. जय हिंद मॅम. जय हिंद. अक्षरा मॅडम, आम्ही तुमच्या सेवेत हजर आहोत. अहो मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. बोला की मग. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हे बघा, मला तुमच्यासोबत गाडीवर यायला खूप आवडतं, त्यात काही वादच नाही. पण या वर्दीत नाही येऊ शकत मी. शासनाने काही नियम घालून दिलेले असतात जे मला पाळावे लागतील. त्याचं मी उल्लंघन नाही करू शकत. म्हणजे आपणच जर नियम नाही पाळले तर आपण लोकांसमोर काय आदर्श ठेवणार. तुम्ही मला असं रोज बाईकवर सोडायला नाही येऊ शकत. मला समजून घ्याल ह्याची खात्री आहे. हा अक्षरा, मला तुमचं म्हणणं पटतंय बघा. आणि तुम्हाला सरकारी नियम पाळावेच लागतील ना. तुम्ही जावा सरकारी गाडीत ना, माझी काय बी हरकत नाही. मला माहिती मी तुमचं मन दुखावलंय, त्यासाठी खरंच सॉरी. अहो सॉरी कशाला म्हणताय? आणि तुम्ही माझ्या संग माझ्या गाडीवर येऊ शकत नाही ना, पण म्या तुमच्या गाडीच्या मागणं येऊ शकतो की नाही? म्हणजे बघा, म्या तुमच्या गाडीच्या मागणं तुमच्या ऑफिस पर्यंत येतो. हा, तुम्हाला ऑफिसला सोडतो, तुमचा निरोप घेतो आणि परत घरला येतो. कसं भारी होईल की नाही मग? चालेल. चला चला.
थांबा. पवार, गाडी कुठे दिसत नाही यांची. अहो काळजी करू नका मॅडम, सरांना ओळखीचं कोणतरी भेटलं असं, थांबला असतील गप्पा मारत. नाही, त्यांनी मला कळवलं असतं. त्यांना काही इमर्जन्सी असते किंवा कोणी भेटलं असतं तर. मला काहीतरी गडबड वाटते. अहो मॅडम, रस्त्यामध्ये ट्रॅफिक लागली असेल, तुम्ही काळजी करू नका, येतील सर. गाडी मागे फिरवा, चला पटकन. ठीक आहे, जाऊया मागे. थांबवा. डोळे उघडा, उठा. उघडा ना डोळे. पटकन गाडीत हॉस्पिटलमध्ये नेऊयात. हो चला, मॅम, चला. सावकाश. काय झालंय? कुठं घोडा अडलंय? एवढा वेळ झाला तरी गुड न्यूज कशी आली नाही अजून? नाही, कुठं ना कुठं तरी गाडी धडकाय पाहिजे होती. फोन बी येणं झालाय अजून. यशवंता, काय रे, काय झालंय? इतका काय अस्वस्थ दिसतोय? काही अडचण आहे का? नाही ताई, सगळं आहे की चांगलं, मस्त चाललंय. तुला अस्वस्थ वाटतंय का? यशवंता, तुझ्याकडे पाहून कळतं मला. ताई